थांबा. जर तुमची रास कुंभ असेल तर पुढचे 20 मिनिट तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारे आहेत. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा काळ एक केवळ सामान्य आठवडा नाही, तो तुमच्या राशीच्या पलटवार एक भयंकर महावादळ घोंगावत आहे. तुमच्या जवळची एक स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन अत्यंत गुप्तपणे तुमच्या विरुद्ध असा काही डाव रचत आहे ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. हो मंडळी, पाठीमागे खेळ खेळणारे पूर्ण तयारी चालू झाली आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर त्या भयंकर षड्यंत्रापासून सावध करण्यासाठी तुम्हाला बनवत आहे. जर आज हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या नुकसानाला जबाबदार तुम्ही स्वतः असाल. चला तर उघडूया महाडावाचा भुरका. मंडळी, आता मी तुम्हाला जो भाग सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान तुमच्या पाठीत जो खेळ रचणारे 2 शत्रू, 2 तुमचे नाहीत ते तुमच्या आजूबाजूलाच ते चेहरे फिरत आहे. एक स्त्री आणि एक पुरुष. दोघांनीही नावे वेगवेगळी असेल पण त्याचा हेतू एकच आहे, तुम्हाला उद्ध्वस्त करणे. बरोबर ऐकलं मंडळी, तुम्हाला उद्ध्वस्त करणे. पण प्रश्न असा पडतो की ते दोघे नक्की कोण आहे? ते तुमच्या घरातले आहे का ऑफिसमधले आहे, नात्यामधले आहे का मित्राच्या वेशातले शत्रू? चला एकाच भुरका टरकूया. पहिले समजून घ्या त्या स्त्रीचं लक्षण. पहिलं समजूया आपण त्या स्त्रीचं लक्षण. ती स्त्री नक्की कोण आहे? ही स्त्री अशी आहे जी तुमच्या समोर अतिशय गोड बोलते, तुमची विचारपूस करते, तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवते. पण लक्षात ठेवा, तिचे हे गोड बोलणे म्हणजे तिची सर्वात भयंकर जाळी आहे. ही स्त्री तुमच्या कुटुंबातील, जवळच्या नात्यातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणाची असू शकते. गेल्या काही दिवसापासून ती तुमच्या वैयक्तिक किंवा आर्थिक आयुष्यात गरजेपेक्षा जास्त रस द्यायला लागली आहे. तिचा गेम प्लॅन. ही स्त्री स्वतः समोर येणार नाही, ती तुमचे गुप्त रहस्य, तुमचे उणीव शोधून काढेल आणि ते तिसऱ्या माणसाच्या कानात विष म्हणून कालवेल. कान भरणे आणि आगीत तेल ओतणे हे तिचं मुख्य शास्त्र असणार आहे. कान भरणं आणि आगीत तेल ओतणे हे तिचं मुख्य शास्त्र आहे. आणि आता तो पुरुष, त्याच्या हातात या खेळाची सूत्र आहेत. हा पुरुष अतिशय चालाक, शांत, साधासुधा ओळख. हा तुमच्या व्यवसायातील भागीदार, ऑफिसमधील सहकारी, पैशाच्या व्यवहारात अडकलेला माणूस किंवा एखादा जुना मित्र असू शकतो. त्याच्याशी तुमच्या अलीकडेच काही कारणे वाद किंवा दुरावा झाला होता. या पुरुषची नजर तुमच्या पैशावर, तुमच्या सर्व गोष्टीवर, तुमच्या प्रतिष्ठेवर आणि त्याला माहीत आहे की तो एकटा तुम्हाला हरवू शकत नाही, म्हणून तो त्या स्त्रीची मदत घेतो. ही स्त्री त्याला माहिती पुरवेल. हा पुरुष 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान योग्य संधी साधून तुमच्या आर्थिक किंवा प्रवाहाला करेल त्या युक्तीचा महाडाव आणि सावधगिरी. तर मंडळी, माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, विचार करा, जेव्हा या स्त्रीचे चतुर डोके आणि या पुरुषची काळजीपूर्वक ओळख चाल एकत्र येईल तेव्हा काय होईल? 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान हे दोघं मिळून तुमच्यावर खोटे आरोप लावायचा प्रयत्न करतील, तुमचे आर्थिक नुकसान घडवून आणतील किंवा तुमच्या कौटुंबिक आयुष्यात अशी ठिणगी लावतील ज्यामुळे मोठा स्फोट होईल. सावध व्हा. या 10 दिवसात जर तुम्हाला असा कोणता स्त्री पुरुष एकत्र फिरताना किंवा तुमच्याबद्दल गुपचूप डाव करताना दिसेल तर लगे लांब व्हा. पण गुरुजी, आम्ही या दोघांना कसे ओळखायचे आणि त्यांच्या डावातून कसे वाचायचे हेच मी सांगणार आहे पुढच्या भागात. 1 ते 7 ऑगस्टचा रोजचा भयंकर अंदाज. मंडळी, हा चेहरा अत्यंत गंभीर आहे. ती ओळखण्यासाठी आपण पुढचा भाग नक्की पाहू. प्रस्ताव. मंडळी, आता आपण प्रवेश करणार आहोत त्या 7 दिवसाच्या, म्हणजेच की 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आयुष्यात वादळ आणणारा तो माणूस आणि ती स्त्री. ग्रहाची चक्र फिरले आहे. शनीची विक्री नजर आणि राहू केतूचा प्रभाव या 7 दिवसात पराकोटीला पोहोचणार आहे. 1 तारखेपासून सुरू होणारा हा खेळ 7 तारखेला कसा पोहोचेल हे एका दिवसाच्या हिशोबाने नीट ऐका. 1 ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख. या दिवशी सकाळी तुम्हाला सगळं काही नॉर्मल वाटेल, पण दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारात त्या स्त्री पुरुषपैकी एक जण तुमच्याशी उगाचच काहीतरी वाद उकरून काढायचा प्रयत्न करेल.
1 ऑगस्टला तुमच्या मनात अचानक अस्तव्यस्तता निर्माण होईल. कामात मन लागणार नाही. या दिवशी कोणाच्याही चिंतवणीला बळी पडू नका. 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट कट कारस्थानाचा दुसरा टप्पा. या 2 दिवसात ती स्त्री आणि तो पुरुष तुमच्या नकळत एकत्र भेटीत किंवा फोनवर गुप्त चर्चा करतील. तुमचे जुने वाद किंवा तुमची एखादी चुकीची गोष्ट शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. जर तुम्ही कोणाला पैशाचे वचन दिले असेल किंवा तुमचे काही सिक्रेट्स कोणाला सांगितले असेल तर ते या 2 दिवसात लीक होऊ शकतात. तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करायचे षडयंत्र या 2 दिवसात अत्यंत वेगाने शिजेल. हो मंडळी, 4 ऑगस्ट कुंभ राशीसाठी सर्वात नाजूक दिवस. या दिवशी अचानक तुम्हाला पैशाचे मोठे नुकसान किंवा कामाच्या ठिकाणी मोठा अडथळा जाणवू शकतो. काय घडेल त्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता तोच माणूस किंवा ती स्त्री ऐन वेळा तुमचा फोन उचलणार नाही किंवा मदत करायचा नकार देईल. हा अपघात नाही तर हा त्याचा प्लॅन असेल. 4 ऑगस्टला कोणत्याही नवीन कागदपत्रावर सही करू नका. 5 आणि 6 ऑगस्ट महावादळाचा मुख्य स्फोट. या 2 दिवसात त्या स्त्री आणि पुरुषचा डाव प्रत्यक्षात समोर येईल. कौटुंबिक आणि समाजात वाद. हो मंडळी, घरात अचानक मोठा वाद उडू शकतो किंवा ऑफिसमध्ये नात्यात तुमच्यावर खोटा आरोप लावला जाऊ शकतो. मानसिक त्रास. तुमचे मन इतके अस्तव्यस्त होईल की तुम्हाला वाटेल की सगळं संपलं. पण लक्षात ठेवा, हे ग्रहाचे आणि त्या 2 शत्रूचे जाळे आहे. 5 आणि 6 ऑगस्टला तुमचा संयम सुटला तर ते शत्रूचे मोठे यश असेल. 7 ऑगस्ट सत्याचा सामना. 7 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत त्या स्त्री आणि पुरुषचा खरा चेहरा तुमच्या समोर उघडा पडेल. तुम्हाला स्पष्ट कळेल की तुमच्या पाठीमागे कोण भुंकत होतं आणि कोण तुमचा घात करत होता. हा दिवस सावराईसाठी आहे. जर तुम्ही 1 ते 6 ऑगस्टच्या दरम्यान शांत राहिला तर 7 तारखेला विजय तुमचाच होईल. पण जर तुम्ही रागाच्या भरात पाऊल उचलला तर हे वादळ तुमच्या महिनाभर शांत होणार नाही. पण हे महावादळ आपल्याला येऊ नये किंवा या 7 दिवसात त्या स्त्री पुरुषचा डाव उधळून लावण्यासाठी आपण काय करायला हवे हे पाहूया. 1 ते 7 ऑगस्ट ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही हालचाली करू नका स्वतःसाठी. तो स्त्री आणि पुरुष हे आपण आता अचूक सर्वात मोठी चूक पाहणार आहोत. मंडळी, आतापर्यंत आपण पाहिलं 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान असा भयंकर डाव रचला जातो. पण शत्रू कितीही मोठा कट रचत असला तरी तो यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतः एखादी चूक करतो. कुंभ राशीचे लोक मनाने अत्यंत दिलदार, प्रामाणिक आणि कोणावर लगे विश्वास ठेवणारे असतात. पण ही सर्वात मोठी ताकद असणारी गोष्ट 7 दिवसात तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरणार आहे. जर तुम्हाला या स्त्री आणि पुरुषचा भयंकर डाव उधळून लावायचा असेल तर 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान या 3 चुका अजिबात करू नका. पहिली गोष्ट, तुमच्या तोंडातून एखादा गुप्त गोष्ट बाहेर पडता कामा नये. या 7 दिवसात ती स्त्री किंवा तो पुरुष अत्यंत गोड बोलून तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवू शकतो. मनातील गोष्ट काढून द्यायचा प्रयत्न करतील. तुमची आर्थिक स्थिती, तुमची भविष्यातील प्लॅन्स किंवा तुमच्या घरातील मतभेद काहीही असो, कोणाशीही शेअर करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही दिलेली माहिती तुमच्या विरुद्ध वापरली जाणार आहे. या आठवड्यात जितकं शांत राहता तितकं सुरक्षित राहा. हो मंडळी, जितकं शांत राहता तितकं सुरक्षित राहा. कारण दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाची मोठी देवाणघेवाण आणि कागदपत्रावर सही. पैशाची मोठी देवाणघेवाण आणि कागदपत्रावर सही. हे 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान कोणालाही मोठी रक्कम उसने देऊ नका आणि कोणाचे जमीनदार राहू नका. जर कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एखाद्या महत्त्वाच्या करारावर सही करायची असेल तर तो निर्णय 7 ऑगस्ट नंतर ढकला. त्या पुरुषची नजर तुमच्या पैशावर आणि मालमत्तेवर आहे. या दिवसात घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटातून ढकलून देईल. हो मंडळी, रागावर नियंत्रण आणि उताळपणा टाळा. तिसरी आणि सर्वात भयंकर चूक, रागाच्या भरात कोणाशीही प्रतिक्रिया देऊ नका. 5 ते 6 ऑगस्टला ही स्त्री आणि पुरुष तुम्हाला जाणीवपूर्वक चेतावणी देईल, तुमचा अपमान करतील किंवा वाद घडवून आणतील. त्याचा मुख्य हेतू हाच आहे की तुम्ही रागावर येऊन
काहीतरी असं बोला किंवा जरा ज्यामुळे समाज किंवा कौटुंबिक तुमच्या विरुद्ध उभं राहील. त्यांच्या या जाळ्यात अडकू नका. समोरच्यांचा कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला असला तरी तो मान हेच तुमचं सर्वात मोठं भयंकर शस्त्र आहे. तुमचा संयम त्याचा कट उधळून लावेल. आता या चुका तर आपण टाळणारच आहोत, पण या भयंकर ग्रहाची नजर हटवण्यासाठी आणि त्या स्त्री पुरुषचा डाव मुळापासून उपटून टाकण्यासाठी कडक धार्मिक आणि व्यावहारिक उपाय कोणते करायचे पाहू पुढच्या भागात. तर मंडळी, आता आपण संकट कितीही भयंकर असेल तर त्यावर मात करण्यासाठी शास्त्र आणि ज्योतिष अत्यंत प्रभावी मार्ग दिले आहेत. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान ग्रहाची नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूची वाईट नजर तुमच्यावर असणार आहे. ही नकारात्मक नष्ट करून तुमच्या भोवती संरक्षण कवच कसे निर्माण करायचे ते अतिशय सोपे पण अतिशय शक्तिशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीने 1 ऑगस्ट सकाळपासून करायला सुरुवात करायची आहे. महादेवाचा कालभैरव रुद्र शत्रूचा नाश आणि संरक्षण. पहिला आणि सर्वात शक्तिशाली उपाय भगवान महादेवाची उपासना. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत आणि शनीश्वर हे महादेवाचे परम भक्त आहेत. या 7 दिवसाच्या दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमः शिवाय किंवा ओम महामंत्राई जप 108 वेळा जप करा. शक्य असल्यास जवळच्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर काळे तीळ मिश्रात पाणी किंवा दूध अर्पण करा. हा उपाय केल्याने ती स्त्री आणि पुरुषची एक वाईट नजर आणि त्याचे कटकारस्थान तत्काळ निष्फळ होईल. दुसरा उपाय हनुमानजीचे पाठ करा. या 7 दिवसात संकट कितीही मोठे आले तरी मारुतीराया तुमचे रक्षण करतील. दररोज सकाळी हनुमान चालीसा किंवा पंचमुखी हनुमान कवच 2 वेळा आवर्जून वाचा. शनिवार किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लवंग आणि मोहरीचे तेल अर्पण करा. यामुळे मनातील भीती नाहीशी होईल आणि ते शत्रूचे रचलेला डाव त्याच्यावर उलटेल. काळ्या तिळाचे दान आणि नजर दोष. तिसरा आणि अत्यंत व्यावहारिक उपाय नजर उतरवणे आणि गुप्तदान. शनिवारी 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान येणाऱ्या शनिवारी मुठभर काळे तीळ किंवा काळे उडीद एका काळ्या कपड्यात बांधून ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा. नजर काढणे. दररोज रात्री झोपताना थोडं उभा मीठ डोक्यावरून 7 वेळा उतरून पाण्यात टाकून द्या. हे छोटे उपाय तुमच्या भोवती असे काही अदृश्य कवच तयार करतील ज्यामुळे ती स्त्री आणि पुरुष तुमचं 1% नुकसान करू शकणार नाही. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अंतिम संदेश. हो मंडळी, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान येणारा हा वादळ कितीही भयंकर असो तो तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुमच्या खाली खरी ताकद तुम्हाला दाखवून देण्यासाठी येत आहे. शनीची ही परीक्षा आहे. जे सोने आगीत तापते तेच अधिक चमकते. कुंभ राशीच्या लोकांमध्ये सहनशीलता आणि बुद्धिमत्ता अथांग असते. ती स्त्री आणि तो पुरुष कितीही कटकारस्थान रचत असले तरी सत्य आणि धर्माचा विजय नेहमीच होतो. 1 ते 7 ऑगस्ट हे 7 दिवस फक्त डोळे कान उघडे ठेवा. घाबरू नका, खचून जाऊ नका. मी सांगितलेले उपाय करा आणि शांत राहून शत्रूच्या प्रत्येक चालीवर बारीक लक्ष ठेवा. विजय तुमचाच ठरणार आहे. लक्षात ठेवा, या 7 दिवसात आपल्या काय करायचे आहे. कोणावर अंधळा विश्वास ठेवायचा नाही. रागाच्या भरात कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. पैशाची मोठी देवाणघेवाण 7 ऑगस्ट पर्यंत थांबवायची आहे. रोज महादेवाची आणि मारुतीरायाची उपासना करून स्वतः संरक्षण कवच निर्माण करायचे आहे. जर तुम्ही या गोष्टी तत्कालीन पालन केल्या तर 7 ऑगस्टच्या संध्याकाळी ते शत्रू तुमच्या समोर नतमस्तक झालेले दिसतील. मंडळी, हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश तुम्हाला घाबरवण्यासाठी नव्हता तर येणाऱ्या संकटापासून सावध करणे हा होता. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरू शकतो तर हा व्हिडिओ लगेच शेअर करा. एका शेअरमुळे कोणाचं तरी मोठं नुकसान टळू शकतं. कमेंटमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा म्हणून कमेंटमध्ये हर हर महादेव, जय महाकाल, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून भविष्यातील प्रत्येक धोक्याची
पूर्वसूचना तुम्हाला वेळेवर मिळेल. काळजी घ्या, सावध राहा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव. मंडळी, भावांनो, बहिणींनो, मी काजल आणि स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं असंच मनपूर्वक मी स्वागत करत आहे. अशाच नवनवीन राशी अचूक भविष्य माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.